तथागत भगवान बुद्ध ज्यांनी युद्ध न करता शांततेचा मार्ग दिला आणि हा शांततेचा मार्ग देशोविदेशात पोचवण्याचे कार्य केले असे देवाना प्रियदर्शी सम्राट अशोक ज्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांची गुरुकिल्ली भारताच्या हातात दिली असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे गुरु बाबासाहेबांनी ज्या तिघांना गुरु मानले त्यापैकी एक गुरु ज्यांनी शिक्षणाची चळवळ, स्त्री शिक्षणाची चळवळ सातत्याने चालवली ते महात्मा फुले, प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्याध्यापिका असणाऱ्या सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्वराज्याचे सुराज्य करण्याचे स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले, माता रमाई, माता जिजाऊ आणि समस्त महामानवांना मी प्रथम वंदन करते. ज्या महामानवाची जयंती करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत त्या महामानवाला त्रिवार वंदन करते. आज आपण मला पाचारण केले ती बौद्ध जनपंचायत समिती शाखा क्रमांक 708 व विशाखा महिला मंडळ यांच्या मार्फत जो मला बहुमोल मान दिला त्यासाठी मी आपले अत्यंत आभार मानते. तसेच बौद्ध जनपंचायत समिती शाखा क्रमांक 807 चे सचिव, अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारी मंडळ तसेच सर्व सभासद, तसेच विशाखा महिला मंडळ यांच्या सचिव, अध्यक्ष, संपूर्ण कार्यकारिणी आणि सदस्य या सर्वांना माझा सप्रेम जय भीम. उपस्थितांपैकी मला नावं माहिती नाहीत